वर्तणूक जी आहे रामदेव बाबांची आणि त्याचबरोबर राजकारणाने प्रेरित आहे तुमच्या याच्यातनं प्रतीत होतंय. पण त्याचबरोबर आणखीन एक दुसरा मुद्दा जो आलेला आहे प्रकाशामध्ये तो म्हणजे आमिर खानचं तिसरं लग्न आणि त्यावरनं लव्ह जिहादचे केलेले आरोप, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता काय म्हणजे पहिले लोकांच्या घरामध्ये काय चाललेलं आहे हे बघण्याची जी काही भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसची जी काही भूमिका आहे त्यातनं जे सगळ्या गोष्टी येतात. यांना काय करायचंय की ह्यांना नेहमी सातत्यानं विवाद निर्माण करायचे आहेत, कारण त्यांना माहिती आहे की लोकांमध्ये द्वेष तिरस्कार पसरवल्याशिवाय यांचं राजकीय पोळ्या भासता येत नाहीत आणि त्यामुळे सातत्यानं अशा पद्धतीचे उकरून काढायचे. आता कोणाचं वैयक्तिक आयुष्य कसं चाललेलं आहे तुम्हाला काय घेणं देणं आहे तुमचं बघा ना. बरं आता जे बोलणारे आहेत धर्मरक्षक म्हणतात, अरे आणि वाय लेवलची सिक्युरिटीमध्ये चालतात, स्वतःला रक्षणाची आवश्यकता लागते यांना. बरं यांची विधानं ज्या वेळेला अगोदर कुठल्या म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये असताना काय होती, आरएसएसच्या विरोधामध्ये काय होती, त्यांना चड्डीधारी कसे म्हणायचे, अचानक हे बदलतात. म्हणजे यांची स्वतःच्या विचारांची क्रेडिबिलिटी आहे का आणि त्याच्यावरती आपण चर्चा करायची. त्यामुळे मला असं वाटतं की हे काही अर्थ नाही. आरएसएस आणि भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीच्या लोकांना मुभा देतं, त्यांना संरक्षण देतं, त्यांना लेजिटिमसी देतं.